टॉस इथे जिंकला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच असेल तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. एका बाजूने टीम पाहायला मिळेल भैरवनाथ पण खालापूर तालुक्यातील हे टॉप 11 खेळाडू तुम्हाला मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षद पेंडारी उर्फ बंटी पेंडारी, तर दुसऱ्या बाजूनं शुभमला आपण पाहताय मुळगावचं शुभम गोरविंदेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने बंटी पेंडारीच्या नावावर रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. चला आता अधिकचा वेळ घेऊ नका. संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाण नुकताच झालेला सामना होता तो गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नाना 11 अंबरनाथ, ज्यामध्ये एकतर्फी लढत आपण पाहिली. गावदेवी गावठाण संघाने तो सामना जिंकला. अमित नाईकचे ते विजयी षटकार आपण पाहिले. करण मडवीची बॅटिंग पाहिली, परंतु बॉलिंग करत असताना ज्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली शुभम पाटील यानं मात्र चांगली कामगिरी केली. कमीत कमी धावांवर रोखण्यात यश आलं अंबरनाथ टीमला आणि लवकरात लवकर त्या धावसंख्येचा पाठलाग इथे केला. आजच्या दिवसामध्ये आपण रोज चर्चा करत होतो व्यावसायिक दर्जाचे खेळाडू पाहायला मिळतात. खर तर विश्वजित ठाकूर सारखा खेळाडू सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. फार बिझी राहणारा खेळाडू, सातत्याने ओपन लेवलचा क्रिकेट तो खेळत आला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वैभव पाटीलला आपण पाहता मॅन फ्रॉम कंठवली. वैभव इथे सज्ज होतोय. आपल्या वेगासाठी जाणला जाणारा गोलंदाज, सातत्यानं आयकॉन स्पर्धा खेळताना आपण पाहत आलोय. हाच उरणचा खेळाडू सध्या या पनवेल नगरीमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. पंचांचा ग्रीन सिग्नल डावाला सुरुवात. 4 षटकांची मॅच, अतिशय महत्वाचा सामना, काटेकी टक्कर पाहायला मिळेल. एका बाजूने उरणची प्रतिष्ठा बनायला लागली तर दुसऱ्या बाजूने खालापूर. रायगड जिल्ह्यातील 2 महत्वाचे तालुके आणि या तालुक्यामधील हे निवडक 11 खेळाडू इथे एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या अगेन्स्ट भैरवनाथ पण खालापूर. एका बाजूनं वैभव तयार तर दुसऱ्या बाजूनं शुभम गोरविंदे. पहिला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. वैभव पाटील हा गोलंदाज याचसाठी जाणला जातो. पुढचा बॉल पुन्हा एकदा वैभव तयार. राईट आउट विकेट. आखूड टप्प्याचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे एकच धाव मिळेल. स्वतः विश्वजित बॉल खाली होता. दिघोडे गावचा खेळाडू ज्या नावाची चर्चा सातत्यानं आपण पाहिली. रबर बॉल असो अथवा टेनिस बॉल असो, मोठमोठ्या स्पर्धा खेळाडू गाजवत आला. ISPL सारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी. आणि आज खरं तर संपूर्ण दिवसामध्ये ISPL स्टार्स आपण पाहिलेत. मागच्या मॅच मध्ये अमित नाईकला आपण पाहिलं. त्यावेळेसचा बॉल हर्षद पेंडारीसाठी बंटी पेंडारी हा खेळाडू सध्या तरी बॉल पाहतोय आपल्यापर्यंत. पहिलाच बॉल तो फेस करत होता, तिथून मात्र एक सिंगलच मिळेल. वैभव पाटील चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या तालुक्यासाठी. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम खेळताना आपण पाहत आहे. गावठाण म्हटलं की उरण तालुक्यातील व्यावसायिक दर्जाचा संघ म्हणून नेहमीच या संघाची वर्णी लागताना आपण पाहता. एकच धाव तिथे मिळेल. पहिल्या 3 बॉलवर टीमचे टोटल फक्त आणि फक्त 2च धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. शुभम गोरविंदेला आता बांधून ठेवण्याचं काम केलं. 2 डॉट बॉल आतापर्यंत तो फेस करतोय आपल्या इनिंग मध्ये. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. आक्रमण करावा लागेल. समोर वैभव जरूर असेल, परंतु त्याच्यावर सुद्धा आक्रमण करणं आवश्यक आहे. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. रनआउटची संधी निर्माण झाली होती, परंतु इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एकेरीच्या मदतीने टीमचे टोटल आता 3च्या घरामध्ये.
काही गोलंदाजी राहिले वैभवची. इकॉनॉमिकल षटक काय असल्याचं एक सर्वोत्तम उदाहरण तो सादर करतो. फक्त आणि फक्त धावाली एक पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती बंटी पेंडारी. लास्ट बॉल ब्लास्ट करण्याची संधी होती परंतु बॅटला ब्रश झाला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात पहिला धक्का. फलंदाज बाद. प्रयास पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहता. जांभूळपाडा गावचा खेळाडू आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये वैभव पाटीलला जाता जाता यश मिळालं. फक्त आणि फक्त धावा खर्च केले 3 आणि मिळवला बंटी पेंडारीचा विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रायगड डिस्ट्रिक्टचा एक मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्याची खेळाडूची नेहमी जोडणी लागली जाते तो संजय सोलंकी होतातच. इक्कोला आपण पाहता मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्याला का ओळखलं जातं. रायगड प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि सुरुवातीचं पहिलंच हंगाम ऍज अ कॅप्टन त्याने विजेतेपद पटकावलं. तो खेळाडू अर्थातच संजय सोलंकी एक लेजंड क्रिकेटर. मनीष गोंधळी जांभूळपाडा तुमचा भाऊबंद. विराट कोहली तोंडाची दुसरा काय नाही. त्याच आहे त्याचा कोबराचा नाव ठेवला काय मानात नुसतं रील पाठवत आम्ही. रोहित शर्मा आलो ना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मनीष गोंधळीला आपण पाहता. पहिला बॉल इथे 2 रनाचा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग आपण पाहता. पंचांचा उत्तमरित्या लक्ष संपूर्ण मॅच कडे संपूर्ण स्पर्धेकडे द्वारकानाथजी चोरगे सर. पहिला बॉल ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आला. चला नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज सज्ज. एका बाजूला शुभम घोडविंदे टेनिस क्रिकेट मधील एक उत्तम क्रिकेटर आता रबर बॉल मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. तालुकास्तरीय क्रिकेट आपण पाहताय. खालापूर तालुक्याची प्रतिष्ठा आज पणाला लागले आणि हा बॉल फ्री हिट असेल. मॅन फ्रॉम जांभूळपाडा मनीष गोंधळी आपण पाहताय. पुढचा बॉल हो फ्री हिटचा बॉल होता. लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश झाला बॉल. बॅटची बाहेरची कडा आणि तिथून मात्र फ्लाय स्लिप मध्ये फक्त एक सिंगल मिळेल. फ्री हिटला संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकलं नाही. एकच धाव तिथे येईल आणि एका धावेने टीमची टोटल आता पुढे जाईल 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला गावदेवी गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये चालू सामन्यातला विजेता संघ पाहायला मिळेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी तर चांगली करतो परंतु आता रनअप मध्ये थोडासा काहीतरीचा बदल त्याला करणं आता आवश्यक असणार आहे. आता कुठेतरी रनअप मध्ये काही पावलांची वाढ करणं आवश्यक आहे. आणखी एक फ्री हिट आता मिळेल. 2 ओव्हर स्टेपिंग या ओव्हर मध्ये त्यांना केलं परंतु आता फ्री हिटची संधी. आता फलंदाज इक्कू सोलंकी स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय. इक्कूला आपण पाहताय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. यावेळेस सुद्धा फारसं काही करू शकलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करतो परंतु रनअप आता थोडंसं ऍडजस्ट करणं गरजेचं. गोलंदाज मनीष गोंधळी. टीमची टोटल फक्त आणि फक्त 6. सामना आता लो स्कोरिंग आपण होताना पाहायला मिळतोय परंतु जोपर्यंत शुभम घोडविंदे आणि इक्कू सोलंकी जोडी आहे ना तोपर्यंत धावा तुम्हाला येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला खेळाडू तैनात. पकडला तिथे झेल. संपवला इक्कू सोलंकीचा खेळ. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का टीम भोर इलेव्हन खालापूर टीमला.
चला खालापुढे आपल्या बॅट्समनचं नाव सांगायचं. सुशांत आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा. मनीष तयार बॉलिंग मार्क वरती. ओ आलो आलो पहिल्याच बॉलवर डाऊन स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट. बॉलच्या डोक्यावरून बॉल सीमा पार षटकार. सुशांत आलाय नावामुळे जरूर शांत परंतु थांबायला तयार नाही. पहिल्याच बॉलवर 6 धावफलकावरती धावा 12 धावसंख्येची कोंडी झाली होती ती फोडण्यामध्ये यश आलं पहिल्याच बॉलवर. दिमागदार षटकार. यावेळेसचा बॉल आता गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा डगमगताना पाहायला मिळतोय. एका षटकार जसा आला ना आला गोलंदाज आता स्वतःची लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम जांभूळपाडा मनीष गोंधली एक युवा जिगरबाज गोलंदाज. आपल्या संघामध्ये विश्वजित ठाकूर सारखा गोलंदाज असताना सुद्धा आपल्याला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी चांगली करतो विकेट मिळवत पण काही अतिरिक्त चेंडू सुद्धा त्यांना फेकलेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्थिरावती 13 धावसंख्येवर. अजून या ओव्हर मधला एक बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक थोडंसं लांबताना पाहायला मिळते. तब्बल 3 अतिरिक्त चेंडू म्हणजे हा 10वा बॉल या षटकामधला डिलिव्हर करत असताना 9वा बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज आपण पाहताय मनीषला. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा समोर ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धाववरच समाधान मानावं लागेल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 1/4 14 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता कोणत्या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा 14 खालापूर टीमची कुठेतरी आता धावसंख्येची जमवाजमव जी थांबले ती आता वाढवावी लागेल. सलामीला आलेला फलंदाज शुभम गोरविंद अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे परंतु इथून मात्र आता तो का सलामीला आलेला हे त्याला सिद्ध करावं लागेल. शेवटपर्यंत राहून एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या टीमला नेणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने आपण नवखा फलंदाज सुशांतला पाहता ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला परंतु आता बॉलिंग मार्क वरती त्याचा मार्ग रोखण्यासाठी ओरंच्या दिघोड्याचा आयुष कोळीला पाहता आपण. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम आपण पाहताय. गावठाण टीम मध्ये दिघोड्याचा विश्वजित ठाकूरला पाहताय. ते दुसऱ्या बाजूने आता आयुष कोळी बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल डाऊन दिले आपण पाहिला पण समोर काय सरांचा इशारा आला. हा बॉल वाईट आहे. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 1/5 15 धावा स्कोर बोर्ड वरती. धावसंख्येची गती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता सुशांतला मैदानावर राहणं फार गरजेचं आहे कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावसंख्येची कोंडी फोडण्यामध्ये त्याला यश आलं. पुढचा बॉल. त्यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याच्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून लॉंग ऑन येतात. स्वप्नील तिथे तैनात आहेत आणि तिथून मात्र एक सिंगल अतिरिक्त धाव आता मिळेल का. रनआउटची संधी आहे परंतु तिथून मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर झाला आणि एक अतिरिक्त धाव बॅकअप तिथे नव्हतं आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. टीमची टोटल 2च्या मदतीने 17 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता. आता इथून मात्र हा 17चा खतरा कोणत्या संघावर उद्भवतो. हो हो कमालीचा बॉल. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट परंतु फलंदाज योग्यरित्या पोहोचले. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय. कधी कधी डायरेक्ट हिट आपल्याच अंगलटी होत असतात. त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा बॉल आणि इथून मात्र 22च्या स्वरूपात 2 धावा. बॉल जरूर मिस झाला होता परंतु यष्टीरक्षक सुद्धा बॉल मिस झाला होता. फ्लाय स्लिपला खेळाडू जरूर तैनात होता परंतु त्यानं डायरेक्ट हिट केला होता. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा आता कशा येऊ धावा येणं गरजेचं आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 19 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात.
आयुष कोळी पुन्हा एकदा सज्ज झाला. समोर फलंदाज सुशांतला आपण पाहता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक धाव तिथे पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाहीये. पंचाचा इशारा आला. शरीराला आदळणारा बॉल एक बाय स्वरूपात एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता दुसऱ्या दशकात अर्थातच 20 धावांवर जाताना पाहायला मिळते. 20 ऑन दी बोर्ड. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा पाहायला मिळाला. शुभम घोणविद्ये आज त्याच्या बॅटला चांगला बॉल कनेक्ट होत नाहीये. जणू का त्याच्या बॅटला ग्रहण लागले की काय. पहिल्या बॉल पासून तो संघर्ष करतोय, चाच पडतोय चांगल्या फटक्यांसाठी, परंतु आज गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवण्याचं काम केलं. मग पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज वैभव पाटील कंठवलेने. तदनंतर मनीष गोंदले आला होता. तदनंतर आता मात्र दिघोड्याचा आयुष कोळीला आपण पाहता. यावेळेसचा बॉल देखील कमी गतीचा. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार अतिरिक्त डॉट बॉलचा सामना इथे करत असताना शुभम घोडविंदे अजून एक डॉट बॉल आयुष कोळीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी 20 या धावसंख्येवर रोखण्यात आला. यावेळेसचा बॉल समोर मारला. खेळाडू तैनात. कमालीचा झेल तिथे डीप मध्ये आपण पाहिला. अफलातून कॅच लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. फलंदाज बाद. विकेट आला शेवटच्या बॉलवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 20 ऑन दी बोर्ड. आणि आज प्रेक्षकांनी ज्यासाठी गर्दी केली तो खेळाडू आता बॉलिंग मार्क वरती पाहता. मिस्टर JPL या नावाने ओळखला जाणारा दिघोडे गावापासून सुरू झालेला हा प्रवास. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट विश्वाचा मोठा सितारा ISPL स्टार मिस्टर विश्वजीत मेघनाथ ठाकूर बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. विश्वजीत ठाकूर बॉलिंग मार्क वरती आला. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुशांत व्हाईट साठी अपील करतो, परंतु इथून डॉट बॉलची समाप्ती आपण पाहता. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 20. विश्वजीतला माहिती आहे सामना आपल्या हातामध्ये. आतापर्यंत आपल्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे आता फक्त टाईट लाईन आणि टाईट लेन टाकतोय तो. खोलहात टाकलेला बॉल. विश्वजीत ठाकूरच्या आगेच आक्रमण करणं तितकंसं सोपं नाहीये. हा बॉल सुद्धा चांगला आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा तिसरा डॉट बॉल आपण पाहता. आणि सुशांतचा खरं तर आय थिंक पर्सनली 5वा डॉट बॉल आहे. मागील षटकामध्ये 2 डॉट खेळला होता. तदनंतर या ओव्हर मधले सलगचे 3 डॉट. विश्वजीत ठाकूर एवढासा पेस आजच्या बॉलिंग मध्ये त्याच्या पाहायला मिळत नाहीये, परंतु टाईट लाईन आणि टाईट लेन तो टाकतो. पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचामोल काय सरांचा इशारा. व्हाईट बॉल आला. आतापर्यंत टीमची टोटल 21 धावा. लो स्कोरिंग सामना आपण पाहता. 21 बॉल आणि 21 रनअप बॉल इक्वेशन आपण पाहता. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये चैतन्य पाटील पाहायला मिळेल बॅटिंग साठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
तिथून मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही होत आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आता नौका फलंदाज अजिंक्यला आपण पाहतो. अजिंक्यकडे शेवटचे 2 बॉल आहेत. त्या 2 बॉलवर किमान एखादा फटका त्याला मारावा लागेल. तो फटका आला तर कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या उभारताना आपण टीमला पाहणार आहात. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीमने केली. शेवटचे 2 बॉल. खोलातला बॉल होता. समोरच्या दिशेने रन केले. एक धाव तिथे पूर्ण केली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल की दुसरी पूर्ण होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि शेवटचा बॉल पुन्हा एकदा अजिंक्य फेस करेल. या शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार येईल का? टीमची टोटल आतापर्यंत धाव फलकावरती 24 धावा. 24 लास्ट बॉल. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर आक्रमण करत असताना बॉल चालला मागे मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन वैभव पाटील येतात. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथून आता काय घडतंय? पंचांचा इशारा येतोय. फलंदाज रन आउट स्वरूपात बाद होतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असताना फलंदाज बाद झाला. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25 धावा. 25 विजयासाठी आता आवश्यकता असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. येणारे बॉल शिल्लक असतील 24 आणि विजयासाठी 26 धावांची गरज. चला विनंती असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम आपण मैदानाच्या बाहेर त्वरित व्हायचं आणि आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला बॅटिंग साठी आपण इन्व्हाइट करूया विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम आणि भैरवनाथ 11 खालापूर टीम. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आज कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये निराशाजनक कामगिरी राहिली खालापूर टीमची. परंतु उरण संघ एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट खेळला. पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 25 खर्च केला. 26चा पाठलाग करत आणि 26चा पाठलाग करत असताना आता विनोद स्पोर्ट गावठाणची सलामीची आघाडीची जोडी कोण येईल हे पाहण्याकडे फार लक्ष असेल. आणि नेक्स्ट मॅच साठी रेडी व्हायचं गावदेवी गावठाण टीम. परेश ठाकूर आपला संघ त्वरित सज्ज ठेवायचा. चालू सामना जसा संपेल चालू सामन्यातला विजेता संघ आपल्या संघासोबत खेळेल. चला फिल्डिंग टीम विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या. जास्तीचा वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. एका बाजूने विश्वजित ठाकूर तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील आपण पाहता. एका बाजूने विश्वजित दुसऱ्या बाजूने स्वप्नील. एक दिघोडे गावचा खेळाडू एक टाकी गावचा खेळाडू. नेक्स्ट मॅच साठी गावदेवी गावठाण टीम आपण सज्ज राहा. जसा चालू सामना संपेल तसं त्वरित आपण टॉस साठी यायचं. बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज तयार आहे भैरवनाथ 11 खालापूर टीम कडून. महेश म्हात्रे वळा गावचा सितारा एक अनुभवी खेळाडू. आणि जसं सामना संपेल आमचे तिन्ही जे बॉल बॉय आहेत त्या तिघांनी सुद्धा इकडे यायचं कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. जसा सामना संपेल आपण त्वरित इकडे या.
मॅच नव्हतं सुरुवात. महेश म्हात्रे वया बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. समोर अखिल भारतीय टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक मोठा सितारा विश्वजित मेघनाथ ठाकूर, तर समोर महेश म्हात्रे. बराचदा आपण रायगड विपक्ष ठाणे या प्रेक्षणीय लढती पाहिल्या, ज्यामध्ये महेश म्हात्रेनं नेहमीच आपली गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना चांगली कामगिरी केली, परंतु समोर विश्वजित ठाकूर. पहिला बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटला जात असताना पंच केला. बॉल पाठवलं डीप पॉइंट रिजन मध्ये, एक टप्पा घेत सीमा पार चौकार. 4च्या मदतीने विश्वजित ठाकूरने एक स्वप्नवत सुरुवात केली. ड्रीम स्टार्ट. 4 धावांसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका आपण पाहू शकाल. जस्ट वेट अँड वॉच. आखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेला आणि तिथून मात्र मनगट वळवली आणि हा फटका पाहिला 4 धावांसाठी. ताब्याचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना महेश म्हात्रे पहिला बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, यावेळेस थोडासा बॉलचा टप्पा पुढे ठेवला. गुडलेस स्पॉटवर राईज होणारा बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा कमी आहेत, फक्त आणि फक्त 26चा पाठलाग करायचा आणि 26चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर 4, दुसरा बॉल निर्धाव, येणारे बॉल 22 आणि विजयासाठी 22ची गरज. आखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळला. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि एकाच धाववर समाधान मानावं लागेल. ओव्हर थ्रो जरूर झाला, परंतु बॅकअप आलं तिथे. रनआउटची संधी, परंतु थ्रो काढण्यासाठी बॅकअपच नाहीये, त्यामुळे इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परिवर्तित केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 6 आल्यात. सामना आता लवकर फिनिश करणं हा मनसुबा नक्कीच असेल बॅटिंग करत असताना टीम विनोद स्पोर्ट्स गावठाणचा. संघामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा आपण पाहता. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, अजूनही डगआउट मध्ये चैतन्य असेल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. महेश म्हात्रे अनुभवी खेळाडू, गेले कित्येक वर्ष खालापूर तालुक्यासाठी आणि आपल्या वया गावासाठी क्रिकेट या खेळाडूने खेळला आणि तीच गुणवत्ता आपली सिद्ध करतो. एक तेरी तो एक मेरी, एक विश्वजित की तो एक महेश की, असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर दुहेरी धावाचा एक फटका, तर पुन्हा एकदा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल कमी गतीचा बॉल होता, आडव्या बॅटनं बॅटच्या रडार मध्ये आला होता, परंतु स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप स्क्वेअर लेगला आली मात्र एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 7 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. महेशनं इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हाताळलंय, परंतु या षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण स्वप्नील याला त्या खेळाडूला पाहता. आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट डाऊन ड्राईव्ह आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तो आता चांगली फिल्डिंग, परंतु सिंगल अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट झाला नाही, त्यामुळे एकेरीला दुहेरीमध्ये सहजरित्या परिवर्तित केलं. स्वप्नील खारपाटील खेळाडू आणि तिथून मात्र हे दुहेरी धाव षटक संपलं पहिलं आणि टीमची टोटल धावफलकावरती 9 पाहायला मिळते. 9 ऑन द बोर्ड. 26चा पाठलाग करायचा होता. अजूनही विजयासाठी येणारे बॉल शिल्लक 18 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये आता 17 करायचे. सामना एकतर्फी होईल की सामना पाहायला मजा येईल हे आता मात्र येणारे 3 षटकच सांगून जातील, परंतु त्यासाठी इथून पुढे येणारं प्रत्येक षटक हे फार महत्वाचं आहे. आता दुसरं षटक घेऊन आपण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती बोलू तयार. बॉलिंग मार्क वरती अजय महाराज गेला पाहता आपण. समोर विश्वजित ठाकूर. आखूट टप्प्याचा बॉल होता. शॉर्टम जॅक आणि तिथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये तर 2 धावा मिळतील. 360 हे मैदान असतं तर नक्कीच हा बॉल सीमा पार 6 धावांसाठी असता, परंतु आता नक्कीच विश्वजितने एक बॉल हरवलेला, एवढंच आता म्हणावं लागेल. 2 धावा तिथे मिळतील. 2च्या मध्ये टीमची टोटल 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहता. विजयासाठी अजूनही 15 धावांचे लक्ष असेल. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदल केला जाईल. विश्वजित तो अजय महाराज घे बॉलिंग मार्क वरती. आता अजय पाहूया पुन्हा एकदा काय करतो आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी करणे इथून आवश्यक असेल. आखूट टप्प्याचा अजून एक बॉल. चांगले यष्टीरक्षण इक्कू सोलंकी यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आला. डाऊन दिले का बॉल. टीमचे टोटल या व्हाईटच्या मदतीनं 12 धावा स्कोरबोर्ड वरती. 17 बॉल आणि 14 धावांची गरज. चला विनंती असेल टीम गावदेवी कॅप्टन, टीम कॅप्टन परेश ठाकूर, त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. परंतु इथून मात्र आता खालापूर टीमला चांगली गोलंदाजी करणं आवश्यक असेल.
अजय महाराज गेला, आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. विश्वजित ठाकूर जरूर समोर असेल, परंतु माझ्यामध्ये सुद्धा क्षमता कमी नाही. यावेळेसचा बॉल देखील इट्स ऍक्शन रिप्ले, तसाच काहीसा फटका. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 2 बॉल वरती 2 बॉल गुम केलेत विश्वजित ठाकूर. नक्कीच आगामी कालखंडामध्ये काही वर्षामध्ये हे मैदान तुम्हाला 360 होत असताना पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र हे तुम्हाला षटकार चौकार पाहायला मिळते, परंतु सध्या नियोजित धावसंख्या 2, डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. अजय महाराज के सातत्याने शॉर्ट पिच गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्याचे बॉल वारंवार तशी फेकी तोके करतोय, परंतु विश्वजितला फॉलो करण्याचा प्रयत्न, त्याच्या शरीरयष्टीकडे जाणारे बॉल, परंतु सहजगत्या 2 दुहेरी फटके. पुन्हा एकदा त्याच दिशेने, यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने बॉल चाललाय. सलगचा 3रा डिक्लेअर झोन मध्ये ह्या 2 धावा पाहायला मिळतात. 2च्या मदतीने टीमची टोटल आता 16 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी फक्त आणि फक्त आता 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल शिल्लक असतील. चला बॉल द्यायचा, कारण विश्वजित ठाकूर यांनी तब्बल 3 बॉल हरवलेले आहेत. डिक्लेअर झोन मध्ये विश्वजितचे दुहेरी फटके आपण पाहिले. अगदी सहजगत्या सामना विनोद स्पोर्ट्स गावठण घेऊन चाललाय की काय, असंच म्हणावं लागेल. परंतु काय पाहूया काय घडतं. यावेळेसचा बॉल स्क्वेअर लेग करून मिड विकेट कडे ऍक्च्युअली तो बॉल जातो. डीप मधून सुशांत येतात. आता मात्र एकेरी धावांवर समाधान मानावं लागेल. टीमची टोटल आता 17 आपल्याला पाहायला मिळेल. आता विजयासाठी येणारे बॉल शिल्लक असतील 8, माफ करा, येणारे बॉल शिल्लक असतील 14 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 9 धावांची. 14 बॉल आणि 9 धावा. चला मॅच बॉल आला असेल तर तो कलेक्ट करा आणि पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया चालू सामन्याकडे. 14 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल कोलात टाकलेला बॉल, पुन्हा एकदा बॉल डाऊन दिले, निघून चालला. पाहूयात आता किती धावा तिथे जमवू शकतात. एकेरीला दुहेरीमध्ये परिवर्तित केले. या 2 धावा जरूर मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे चालली 19 धावा. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. चला गावदेवी गावठण टीम कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क करायचा. अजय महाराज गेला, अजून विकेट मिळवण्यामध्ये यश आलेलं नाहीये, परंतु इथून मात्र कमीत कमी धावा दिल्या असत्या तरी अजूनही धावा काहीशा पाहायला मिळाल्या असत्या आपल्याला. आता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. त्यावेळेसचा बॉल स्वप्नील कारपाटीसाठी बॉल मागे चाललाय. तिथून मात्र 22च्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये ह्या 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने सामना आता सोपा झालाय. विजयासाठी 12 बॉल आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. चला आता भैरवनं दिलं, पण कालापूर टीम विनंती असेल त्वरित आपला गोलंदाज तयार ठेवा आणि गावदेवी गावठण टीम आपला कॅप्टन पाठवायचा टॉस साठी. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 5 रन्स लीडेड इन लास्ट 12 बॉल्स. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. चला खालापूर संघ आपला 12th मॅन नाहीये, बॉलर नेम सांगायचा. पहिला बॉल होता आणि पहिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केलं विश्वजितने. त्याला माहिती आहे सामना मोठीत आहे, त्यामुळे कोणती अधिकची रिस्क तो घेत नाहीये आणि इथून मात्र एक सिंगल आले. आता विजयासाठी समीकरण येणारे 11 बॉल आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 4 धावा. आता इथून मात्र चांगली गोलंदाजी होईल का, सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का, प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शेवटचे 5 बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल लेफ्टेड ऑन ड्राईव्ह करायचा होता, परंतु एकच धाव तिथे मिळेल. बॅटच्या टो एंडला बॉल फिट झाला आणि तिथून मात्र खेळपट्टीवर बॉल थांबला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केला आणि आली मात्र एक सिंगल. आणि आता विजयासाठी 10 बॉल आणि 3 धावांची गरज. आता विश्वजित आपल्या स्टाईल मध्ये हा सामना फिनिश करेल का, हेच आता प्रश्न. आतापर्यंत काहीशे दुहेरी फटके तो मारत आला. मोठा फटका अजून आणला. एक चौकार जरूर आहे त्याच्या बॅटमधनं. हो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. 4 मुंड्या चित केलं फलंदाज विश्वजित ठाकूरला. फलंदाज बाद त्रिफळा चित केलाय.
फर्निचर डिस्ट्रॉय. वैभवला आपण पाहता. चला न्यू बॅटर लवकरात लवकर पाठवायचा. गावठाण टीम आता जास्तीचा वेळ खर्च करू नका विनंती असेल. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर यांचे बंधुराज अभिजित ठाकूर. मोठा गाय तो क्या हुआ अभी छोट्या बाकी आहे हेच सांगणारी बंधूंची जोडी. सातत्यानं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बंधूंच्या जोड्या पाहिल्यात, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामधले एवन जोडी अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर या बंधूंची सुद्धा रबर बॉल मध्ये एक मोठी स्पर्धा नेहमी आपण पाहत असतो दिघोडी नगरीमध्ये. गतवर्षी सुद्धा खूप सुंदर स्पर्धा तिथे आयोजित करण्यात आली होती आणि हेच बंधूंची जोडी आज विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी खेळत असताना आपण पाहता. सलामी लालला विश्वजित ठाकूर त्यानं चांगली कामगिरी केली. 15 धावा खर्च केल्या, 15 धावा जमावल्या. बॉलिंग करत असताना 11 धावा त्यानं खर्च केले होते. विकेट आजच्या दिवसामध्ये त्याला मिळालेले नाहीये, परंतु 15 धावांचं महत्वपूर्ण योगदान. आता स्ट्रायकिंग एंड वरती छोट्याला पाहता. आल्या बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये जिथे कोणताही खेळाडू नाहीये, परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे धावा मिळतील 2. आता विजयासाठी समीकरण अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. वैभव गोलंदाज सज्ज. चला गावदेवी गावठाण टीम परेश ठाकूर आपण या. 2 धावांची आवश्यकता, जास्तीचा वेळ घेऊ नका. आणि चालू सामना जसं संपेल विजेत्या संघाचा कर्णधार त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा. कोणता संघ बाजी मारेल? गावठाण संघ सध्या हवी आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि फिनिश केला आपल्या स्टाईल मध्ये अभिजित ठाकूर. फिनिश इज ऑफ हिज स्टाईल. षटकाराने सामना संपवला. अभिनंदन टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि हार्डलक टीम भैरवनाथ 11 खालापूर टीम कॅप्टन या आपण त्वरित. चला टीम कॅप्टन उपस्थित आहेत. तेजस्वी मात्र स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते होईल टॉस.